नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत मजेत असायलाच पाहिजे। आणि आज आपण जिनियस योद्धा बॅचच्या माध्यमातून जिनियस कॉमर्स क्लासेस लोहा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। अतिशय मजेशीर, गमतीशीर आणि त्यासोबत नॉलेजेबल, अतिशय माहितीपूर्ण असणारा असा व्हिडिओ जो की 12वीच्या टॉपिक मधील एक जो चौथा टॉपिक आहे उद्योजकता, त्या उद्योजकता या टॉपिक मधील एक महत्त्वाचा घटक जे की आज मी तुम्हाला शिकवणार आहे। अतिशय मजेशीर, मोर इंटरेस्टिंग असा टॉपिक आहे आणि तो तुमच्यासाठीच नाही, 12वीच्या विद्यार्थ्यांना आपल्याला कामाला येईलच, पण त्यासोबत जे इतर क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार असतील, व्यावसायिक क्षेत्रातील काम करणारे लोक असतील किंवा वेगवेगळ्या शासनाच्या संधीचा लाभ घेणारी माणसं असतील, त्यांच्यासाठी अतिशय हा व्हिडिओ महत्त्वाचा, माहितीपूर्ण असेल आणि अतिशय मोर इफेक्टिव्ह, मोर इन्फॉर्मेटिव्ह, मोर नॉलेजेबल असा हा व्हिडिओ असणार आहे। तर जिनियस योद्धा बॅच मध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। आणि आज जिनियस योद्धा बॅचच्या माध्यमातून आज आपण निवडलेला जो टॉपिक आहे, जो अतिशय महत्त्वाचा तो टॉपिक आहे, म्हणजे उद्योजकतेचा विकास हा घटकाचं नाव आणि त्यामधील उद्योजकता विकासातील नवीन प्रवाह आलेले कोणकोणते असे नवीन प्रवाह आहेत, त्याच्यामधला पहिला आहे 1 2 3 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 वगैरे काही नाहीये, फक्त 1 2 3 असणार आहेत। तर त्यामध्ये पहिला जो आहे तो स्टार्टअप इंडिया आहे, दुसरा आहे तो स्टँडअप इंडिया आहे आणि तिसरा आहे ते म्हणजे कृषी पर्यटन। अतिशय महत्त्वाचा भाग जो की उद्योजकता विकासाच्या बाबतीमध्ये आपल्याला दिसून येतो, कारण उद्योजकता अलीकडे जी काही फोर्सची यादी जी जाहीर होते, जगामध्ये सगळ्यात नामवंत व्यक्तींची यादी जाहीर होते, ज्या प्रसिद्धी पावतात, काहीतरी तयार करतात, काहीतरी नवीन लोकांपुढे इफेक्टिव्ह पुढे येतात, तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त बोलबाला कोणाचा असतो तर तो उद्योजक लोकांचा असतो। कारण उद्योजक लोक हे जगाला वेगळ्या प्रकारची चूल पेटवण्याचं काम, जगातल्या लोकांची सर्वांची 7 अब्ज लोकसंख्या, 7.5 अब्ज लोकसंख्या झाली आहे जगाची, या लोकांची चूल पेटवण्याचं काम हे उद्योजक करत असतात, त्यांचं पोट भरायचं। तर त्याच्यातला पहिला जो भाग होता तो आहे स्टार्टअप इंडिया। हे अशा पद्धतीचा सिम्बॉल आहे स्टार्टअप इंडियाचा, लक्षात राहावा। त्यानंतर आहे स्टँडअप इंडिया, आपल्या माता भगिनीसाठी, SC व ST बांधवांसाठीची असणारी योजना आहे, ती आहे स्टँडअप इंडिया। पण आणि त्यानंतर तिसरी जी आहे ती म्हणजे अतिशय फॉरेनची पाटलीनबाई गाडीमध्ये बसू नये, नंबर 1 दिसायला लागली, सगळं व्यवस्थित चालू आहे, दादा पुढे एकदम मजेत, आणि आपला बैलराजाचा सगळ्यात आता बैलपोळा सण लवकरच जवळ येणार आहे, त्याच्यावरती जे काही शेतकरी जे काही इन्कम कमवत आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला कृषी पर्यटन हा एक उद्योजकता विकासातील महत्त्वाचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यापैकी आज आपण जो पाहणार आहोत तो आहे स्टार्टअप इंडिया। कोणता? स्टार्टअप इंडिया। स्टार्टअप इंडिया, इंडियाचा जमाना आहे भाऊ, जिकडे तिकडे बोलबाला इंडियाचाच असणार आहे। स्टार्टअप इंडिया, त्याच्यामध्ये स्टार्टअप इंडिया कोणी कधी चालू केली, त्याचा नेमका अर्थ काय? तर स्टार्टअप म्हणजे असा उद्योग ज्याचे मुख्यालय भारतात आहे। बघा, ज्याचं मुख्यालय कशामध्ये आहे? भारतामध्ये आहे, त्याला म्हणायचं स्टार्टअप इंडिया। एक अर्थ आहे, दुसरा एक अर्थ नाही, दुसरा एक अर्थ आहे त्याच्या मागे, ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नाहीये। ज्याची सुरुवात होऊन मग 10 वर्षाचा कालावधी झाला नाहीये, मग 2013च्या नंतरच असणार आहे, 2013च्या नंतरची स्थापना असणार आहे, बघू ती कधी आहे काय नाही ती। आणि ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे, अशा लोकांसाठी स्टार्टअप इंडियाची व्यवस्था या देशामध्ये करण्यात आलेली आहे। ती किती साली झाली बघा, पुन्हा एकदा सांगतो। अर्थ आहे स्टार्टअप म्हणजे ज्याचे मुख्यालय भारतामध्ये आहे, मुख्यालय भारतात आहे, ज्याची सुरुवात होऊन 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला नाही, त्याला म्हणायचं स्टार्टअप इंडिया। आणि ज्याची वार्षिक उलाढाल 100 कोटीपेक्षा कमी आहे, अशी लोक स्टार्टअप इंडियाचे काय असणार आहेत? दावेदार असणार आहेत, किंवा ती लोक या स्टार्टअप इंडिया मधून आपल्याला नाव रुपासणार आहे। स्टार्टअप इंडिया मध्ये बघा, तर स्टार्टअप इंडिया मध्ये कोणता भाग महत्त्वाचा आहे? एक स्क्रीन राहिली, ठीक आहे बघा। स्टार्टअप इंडिया मध्ये सगळ्यात महत्त्वाची स्क्रीन आपल्याकडे राहिली आहे, काही अडचण नाही बघा। तर ती स्टार्टअप इंडियाची जी सुरुवात आहे, सुरुवात जी आहे, सुरुवात लक्षात ठेवा 26 जानेवारी
2016 मध्ये मोदी सरकारने स्टार्टअप इंडियाची सुरुवात केली होती. स्क्रीनवर असतं तर खूप चांगलं झालं असतं, पण ठीक आहे, सॉरी, अद्याप ती आपल्याकडं कुठेतरी थोडंसं हे झालं असणार आहे, मिसमॅच. बघा, सुरुवात आहे 26 जानेवारी 2016 रोजी भारताने या स्टार्टअप इंडियाची सुरुवात केली होती. याचं मुख्यालय कुठे आहे तर दिल्ली येथे त्याचं मुख्यालय आहे स्टार्टअप इंडियाचं. आणि याला देणारा जो काही याच्यातून जे काही उद्योजक, नवीन उद्योजक येणार आहेत, जे नवीन स्टार्टअप करणार आहेत, सुरुवात करणार आहेत, अशा लोकांसाठीची जी काही योजना आहे ती आहे स्टार्टअप इंडिया. तर हा जो निधी आहे तर हा निधी कोण देणार आहे? भारत सरकार. कोण देणार आहे? भारत सरकार. कुणाच्या माध्यमातून? तर जी काही मुद्रा बँक आहे. कोणती बँक? मुद्रा बँक. लक्षात ठेवा, बँक आहे मुद्रा बँक. त्या मुद्रा बँकेच्या माध्यमातून निधी पुरवठा करण्याचं काम केलं जाणार आहे. आणि त्या मुद्रा बँके म्हणजे कोणती बँक आहे तर ती मुद्रा बँक. पण ती कोणत्या बँकेला अटॅच केलेली आहे तर त्यासाठी बघा, स्टार्टअप इंडियासाठी ज्या बँक अटॅच केलेल्या आहेत त्या बँक आहेत SBI बँक आहे, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे, बँक ऑफ बडोदा आहे आणि त्यानंतर बँक ऑफ इंडिया. तर ह्या सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहेत. आणि त्याच्यासोबत येस बँक पण आहे, येस लक्षात ठेवायचा. त्यानंतर कोटक महिंद्रा ही खाजगी बँक आहेत. ICICI ही सुद्धा सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणारी एक सार्वजनिक क्षेत्रातील पण ही खाजगी बँक म्हणून आपण हिला ओळखतो. ही खाजगी बँक आहेत. तर ह्या सगळ्या बँकांचा मुद्रा बँक याला ती अटॅच करण्यात आली, म्हणजे एखाद्या खातेदाराला पैसे या बँकेतून मिळणार आहेत. तर ही आहे मुद्रा बँकेची. बघा, PM मुद्रा लोन बँक लिस्ट. तर ह्या बँकेतून आपल्याला मुद्राचं जे काही लोन असेल ते मिळणार आहे. तर स्टार्टअप इंडियामध्ये जर आपण बघितलं तर मुख्य उद्देश कोणता आहे? बघा, मुख्य उद्देश कोणता आहे? तो आहे भारत नोकरी शोधणारा देश याऐवजी नोकरी निर्माण करणारा देश बनावा, हा या मागचा सगळ्यात मोठा उद्देश आहे. जर परीक्षेला एका मार्कासाठी येऊ शकतं, काय येऊ शकतं की सगळ्यात महत्वाचं स्टार्टअप इंडियामध्ये सगळ्यात महत्वाचा उद्देश कोणता असणार आहे तर सगळ्यात महत्वाचा उद्देश असणार आहे, कारण प्रत्येक गोष्टी मागे काही ना काही उद्देश हा असतोच. विना उद्देश असं कोणतंही काम केलं जात नाही. तर त्या मागं स्टार्टअप इंडिया मागं भारत नोकरी शोधणारा देश नाही तर नोकरी निर्माण करणारा देश बनला पाहिजे, हा त्या मागचा उद्देश आहे. आणि मग लोकांसाठी स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून काही बाबीवरती लक्ष केंद्रित करण्यात आलं. ती पहिली बाब आहे सुलभीकरण व आधार. म्हणजे लोकांना लोन मिळवण्यासाठी, निधी मिळवण्यासाठी, आपला स्वतःचा व्यवसाय, मालकीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तर त्याला काय करता आलं पाहिजे? सुलभीकरण. काय करता आलं पाहिजे? सुलभीकरण व आधार मिळाला पाहिजे. यासाठी एकल खिडकी योजना, जिथं तुम्ही फक्त कागद घेऊन जायची, सगळे महत्वाचे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे. आणि सुरुवातीला काय होतं पूर्वी की या टेबलवरून फाईल, त्या टेबलवर, त्या टेबलवरून फाईल, ह्या टेबलवर सरकारी काम आणि 10 महिने थांब, वर्षभर थांब, किती दिवस थांब, असा जो प्रकार होता. त्यासाठी एकल खिडकी योजना या शासनानं या माध्यमातून आणलेली आहे की ज्याचा फायदा लोकांना व्हावा, सुलभीकरण करण्यासाठी व आधार मिळण्यासाठी. दुसरा आहे भांडवलाचा आधार आणि लाभ. त्यांना भांडवल, जे काही लागणारं भांडवल आहे त्याच्या कुवतीप्रमाणे त्याच्या व्यावसायिक दृष्टिकोनातून नवीन उद्योग तयार करण्यासाठी, निर्माण करण्यासाठी जे काही भांडवल लागेल त्या भांडवलाचा आधार त्याला मिळाला पाहिजे आणि लाभ मिळाला पाहिजे. या गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून. आणि उद्योग, शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत काय करणे? त्याला सहकार्य करणे. काय करणे? सहकार्य करणे. विना सहकार नाही उद्धार. विना सहकार नाही उद्धार. एकमेकांना सहकार्य करणं गरजेचं आहे. तर स्टार्टअप इंडियामध्ये काही बाबीवरती लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. पहिली बाब तुमच्या समोर सुलभीकरण व आधार, दुसरी भांडवलाचा आधार आणि लाभ, आणि तिसरा आहे उद्योग, शैक्षणिक भागीदारी आणि उद्योग आरंभ होईपर्यंत काय करणे? सहकार्य करणे. ज्यांनी उद्योगाला सुरुवात केली त्याला कुठपर्यंत सहकार्य करायचं? जोपर्यंत त्या उद्योगाची सुरुवात होत नाही तर त्याच्या माध्यम तोपर्यंत त्याला काय करणे? सहकार्य करणे. आता स्टार्टअपची जी उद्दिष्ट आहेत ती खूप महत्वाची आहेत, मजेशीर आहेत. बघा, 10,000 कोटी स्टार्टअप निधी, एक नाही, दोन नाही, 10,000 कोटी. वर्षाला किती निधी पुरवायचा आहे? 10,000 कोटी एवढा निधी या ठिकाणी स्टार्टअप करणाऱ्या लोकांसाठी द्यायचा आहे. आणि म्हणून ही उद्योजक स्टार्टअपची काही उद्दिष्ट आहेत. कोणती उद्दिष्टी? 10,000. किती?
10,000 कोटी स्टार्टअप निधी उपलब्ध करून देणे हे त्यामागचं उद्दिष्ट आहे. पेटंट नोंदणी शुल्कात, आता पेटंट ही भलती भानगड आहे बघा. पेटंट म्हणजे लक्षात घेण्यासारखी भाग आहे. तर त्याच्यामध्ये बघा जे काही पेटंटचे इंडियन पेटंट ऑफिसेस आहेत हे दाखवलेलं आहे. चेन्नईचा आहे, दिल्लीचा आहे, कोलकात्याचा आहे, मुंबईचा आहे, आता नवीन झालेलं पुण्याला पण. तर इथं जे काही निर्माण करणारे लोक आहेत तर त्यांनी जो काही व्यवसाय निर्माण केला असेल, एखादा उद्योग निर्माण केला असेल, त्याच्यामध्ये एखादं उत्पादन घेतलं असेल, तर त्यांनी पहिलं ज्यांनी हे उत्पादन तयार केलंय, ज्या वस्तू तयार केल्या, ज्या सेवा निर्माण केल्या आहेत त्याचं पेटंट हे काय केलं जातं, त्याची नोंदणी केली जाते. याच्यामध्ये कपात, त्याला काही विशिष्ट अशी रक्कम द्यावी लागते जो कोणी असेल. पण एखादा जर स्टार्टअप इंडिया मधून जर यासाठी अप्लाय करत असेल किंवा अर्ज करत असेल तर त्याला याच्यामधून काय दिली जाते, कपात दिली जाते. बघा हळदीचं पेटंटवर अमेरिकेने दावा केला होता भारताबाबतीत की हळद हे पहिलं ओरिजिनल मुख्य जे पीक आहे ते त्याची निर्मिती ही अमेरिकेच्या मातीमध्ये झाली असं सांगितलं होतं. आणि परंतु भारतीय लोकांनी त्या पेटंट घेण्यापासून त्यांना विरोध केला की तुम्ही ते घेऊ शकत नाही, कारण आमची चरक संहिता सांगते, आमचं आयुर्वेद सांगतं की हळदीचे गुण काय आहेत, इको टर्मरिक नाही कॉस्मेटिक, हे आयुर्वेदिक क्रीम. ते जे म्हणण्याचं जे आतापर्यंत आमच्या लहानपणापासून जे आम्ही ऐकत आलो त्याच्यावर कुठेतरी 2002 मध्ये या ठिकाणी अमेरिकेने दावा केला की ते आमचं मूळचं पीक आहे. आणि मग आपण सगळे ग्रंथ त्यांच्या पुढे दाखवले आणि ते पेटंट पुन्हा भारताला मिळालं. तसं प्रत्येक वस्तू जिथून निर्माण होते त्याबद्दलचं एक पेटंट, एक अधिकार, स्वामित्व अधिकार म्हणतो त्याला, बौद्धिक संपदा अधिकार, की आम्ही ती बुद्धी लावली, सगळं काही आम्ही निर्माण केलं आणि त्याचं श्रेय जर दुसऱ्याला जात असेल, त्यामागची रक्कम जर जात असेल, आर्थिक फायदा दुसऱ्यालाच होत असेल तर या अशा पेटंटवरती दावा करावा लागतो. एखादा स्टार्टअपच्या माध्यमातून एखाद्या युवकानं उद्योजकाची जर सुरुवात केली असेल, MBA चायवाला स्टार्टअपचाच माणूस आहे, MBA चायवाला सगळ्यांपर्यंत पोहोचलाय तो चहा, तर तो पेटंट नोंदणी शुल्कात त्याला कपात मिळाली पाहिजे, तो जर स्टार्टअप इंडिया मधून काम करणार असेल तर. त्यानंतर सुधारित दिवाळखोरी कायदा अंतर्गत 90 दिवस सवलत. बघा उद्योग स्थापन झाला कोणाच्या माध्यमातून, स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून उद्योग स्थापन केलेला आहे, परंतु अनावधानाने किंवा चुकीने किंवा काही गोष्टी चुकल्यामुळे व्यवस्थापनामध्ये त्रुटी असतील, उत्पादनामध्ये त्रुटी असतील, त्यामुळे उद्योग जरी बुडाला तर दिवाळखोरीला जरी निघाला तर त्या व्यक्तीला 90 दिवस अगोदर काय केले जातात, समन्स हे दिले जातात, त्यांना माहिती दिली जाते. 90 दिवस त्यांना पुन्हा ते जी काही रक्कम आहे काही कालांतराने ती रक्कम परत करावी लागते शासनाला. अतिशय कमी दराने, व्याजदराने ते वित्त पुरवठा केला जातो, कमी व्याजदराने. आणि तो जर नाही देऊ शकला तर 90 दिवस त्याला सवलत दिली जाते. कारण भारताचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट तयारच आहे, ईडी सारख्या चौकशा मागे लागतात. ईडी ते काय म्हणतात ना, ईडीचं तर किती मोठं काम चालू आहे सध्या देशामध्ये. आणि सगळं एका बाजूला धुवून मशीन मधून निघणारे लोक आहेत, तर एका बाजूनं जे विरोध करतायत त्यांच्या ईडीच्या रडारवर आहेत. हे खूप आता डेंजर काम चालू आहे ईडीचं. तर हे आयकर विभागाच्या माध्यमातून त्यांना ही सवलत दिली जाते. पहिल्या 3 वर्षाच्या तपासणीस गोपनीय ठेवण्यास स्वातंत्र्य. पहिल्या 3 वर्षाच्या ज्या काही तपासणी असतील, जे काही लेखापालाची काम असतील, जे काही ऑडिट असेल, तर याच्यामध्ये सगळ्या माहिती गुपित ठेवण्याचं 3 वर्ष. बाकी जर तुम्ही असा जर खाजगी उद्योग जर स्थापन केला असेल ज्याच्यामध्ये स्टार्टअप इंडियाचं काही देणं घेणं नाही, तर अशा ठिकाणी मात्र तुम्हाला प्रत्येक वर्षी आपला जो काही खर्च असेल, जमा खर्च असेल, सगळ्या ज्या काही बाबी असतील ज्या अकाउंटशी संबंधित, त्या सगळ्या बाबी गोपनीय ठेवण्याचं स्वातंत्र्य स्टार्टअप इंडिया मधल्या लोकांना दिलं जाईल. हे त्यामागचं एक उद्दिष्ट आहे. प्रथम 3 वर्षाच्या कामकाजासाठी भांडवली उत्पन्न करातून मुक्तता. बघा किती वर्षाचे, प्रथम 3 वर्ष. तसे एक गावाकडे म्हण आहे, कोणताही धंदा 3 वर्ष जर चालवला तर तो टिकून राहतो. कोणताही धंदा, तो शेती असो किंवा कोणताही व्यवसाय असो, नवीन एखादा व्यवसाय असो, चहाची टपरी का असेल, परंतु 3 वर्ष ती चालली म्हणजे तो व्यवसाय विकसित होतो, तो व्यवसाय पुढे जातो किंवा टिकून राहतो. असं एक गावाकडे एक साधारण एक म्हण म्हटली जाते. तर तसंच आहे, प्रथम 3 वर्ष त्या माणसाचा उद्योग व्यवस्थित पद्धतीने चालावा, त्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालावा, म्हणून त्याला 3 वर्ष करातून मुक्तता. पैसे जरी मिळाले असतील, नफा जरी झाला असेल, खूप पैसे जरी कमवले असतील, कारण आता आपण बघतो की जीएसटीच्या माध्यमातून टॅक्स वेळ वसूल केला जातो, परंतु त्यासोबतच जे काही टॅक्स जे काही आहे 5 वर्षाच्या नंतर किंवा 5 लाखापेक्षा जास्त जर वार्षिक इन्कम असेल तर त्याच्यावरती टॅक्स वगैरे बसतो.
तर या माणसांना किंवा या उद्योग करणाऱ्या उद्योगपतींना, उद्योजकांना, छोट्या उद्योजकांना याच्यामधून काय दिलेली आहे, मुक्तता दिली आहे. त्यांनी एकही रुपये टॅक्स सरकारी दरबारी किंवा सरकारच्या तिजोरीमध्ये जमा करायचा नाहीये. आणि पहिल्या 3 वर्षाच्या करातून त्यांना पूर्णपणे काय दिलेली आहे, सूट दिलेली आहे. बघा काय दिलेली आहे, सूट दिलेली आहे, सवलत दिलेली आहे. पहिले 3 वर्ष कोणताही कर त्यांना घेतला जात नाही. बघा एकदम फायदेच फायदे आहेत. मग सहावं उद्दिष्ट जे आहे ते काय आहे बघा, पहिल्या 3 वर्षाच्या करातून बघा इथून लक्षात घ्या, 5 लाख शाळा, बघा 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी, कोणत्या नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणे. जसं की ज्या काही स्टार्टअपच्या स्कूल आहेत, 5 लाख, किती, 5 लाख शाळा आणि किती विद्यार्थ्यांना, 10 लाख विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण उपक्रम, जे काही त्यांचे उद्योग करण्यासाठी जे काही ओके बघा, नाविन्यपूर्ण उपक्रमासंबंधी कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यायचंय, जेणेकरून ती मुलं काय झाली पाहिजेत, पुढे चालून उद्योजक बनली पाहिजेत, देशाच्या खऱ्या अर्थानं आधारस्तंभ बनली पाहिजेत. आणि देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे, देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याचं काम कोणी करायचंय, तर स्टार्टअपच्या उद्दिष्टांच्या माध्यमातून त्याची पूर्तता करायची आहे. बघा देशातील उद्योजकाला प्रोत्साहन देणं खूप महत्वाचं आहे. कारण ज्या देशामध्ये उद्योजकांची संख्या जास्त असते ते आज सुपर पॉवर आहेत, महासत्ता आहेत. जर सगळ्यात जास्त जर म्हणलं तर अमेरिका पुढे आहे, त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त उद्योजक निर्माण होतात नवीन. मग हे का होतं असं, त्या देशाचा विकास काय झाला, तर लक्षात घ्या 1980 साली जी स्टार्टअप इंडियाची सुरुवात 2016 साली झालेली आहे, तीच सुरुवात अमेरिका सारख्या देशामध्ये 1980 साली सुरुवात झाली आहे, लक्षात ठेवा. आणि म्हणून आज जी अमेरिका आपण पाहतोय त्याची सुरुवात 1980 साली झाली आहे, स्टार्टअप अमेरिका. कारण याच्यातून अनेक उद्योजकांना तयार करण्याचं काम या अमेरिकेने केलेलं आहे. आणि भारतानं मात्र ते 2016 मध्ये की आता उद्योजक तयारच झाला पाहिजे या उद्देशानं जे काही स्टार्टअपची उद्दिष्ट ठेवली आहेत, त्याच्यामुळं देशातील उद्योजकतेला प्रोत्साहन देणे हे त्यामागचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे. बघा संपूर्ण जगात भारतात स्टार्टअप म्हणून प्रोत्साहन देणे. बघा भारताला स्टार्टअप हब बनवायचे, काय बनवायचंय, स्टार्टअप हब बनवायचं आहे. जगामध्ये मान्यता मिळाली पाहिजे की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्टअप चालतं. आता स्टार्टअप हे फक्त भारतातल्या लोकांसाठी आहे का, तर नाही. तर स्टार्टअप हे बाहेरचे देशातील जे लोक आहेत ते सुद्धा भारतामध्ये येऊन ते करू शकतात, अशा पद्धतीनं त्याचं स्टार्टअप असणार आहे. आणि मग बघा राजस्थान उष्मायन केंद्र म्हणून स्टार्टअप ओएसिस बांधलेलं आहे. तेव्हा वसुंधरा राजे ह्या काय होत्या बघा, 23 ऑगस्ट 2018 मध्ये, 2016 मध्ये स्टार्टअप आलं, तर 2018 मध्ये एक पूर्णपणे 700 एकर, कमी नाही 700 एकर जमिनीवरती जयपूरमध्ये, कुठं जयपूरमध्ये, तेव्हाच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे होत्या, त्यानंतर त्या निवडून काय आल्या नाहीत, परंतु 23 ऑगस्ट 2018 साली या ठिकाणी बघा भामशाह टेक्नो हब नावाचं एक इनोव्हेशन सेंटर, एक उस्मायन केंद्राची स्थापना केली आहे, ते बांधलेलं आहे ते 2018 साली. आणि त्या तत्कालीन त्यावेळेसच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी त्याचं उद्घाटन केलं आहे. तर हे भारताने जे काही पावलं उचलली आहेत ती पावलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. उद्योजकता हा खूप महत्वाचा विषय मित्रांनो. का महत्वाचा आहे, कारण या देशामध्ये उद्योजकांची संख्या वाढणं, आणि त्यासाठी तर ओसीएम सारखा विषय, ओसीएम सारखा, अर्थशास्त्रासारखा, जे कॉमर्स फॅकल्टी सर्व विषयांचा जर आपण विचार केला तर इथं उद्योजकता निर्माण होणं, उद्योजक तयार करणं, याच गोष्टीवरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं जातं अभ्यासक्रमाच्या माध्यमातून. आता हे जे काही भारतातले काही स्टार्टअप आहेत, एमबीए चायवाला, क्रेड, अपग्रेड, स्पायनीवाला, त्यानंतर डिटो, शेअर चॅट, हे बघा स्टार्टअप आहे भारतातलं. हे क्लास प्लस क्लासेस क्षेत्रामध्ये काम करतंय, हे खूप महत्वाचं आहे. आता परत युट्यूबला गेल्यानंतर ह्यांची जाहिरात तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर जे महत्वाचे आहेत हो का, बिल्स क्लब, त्यानंतर पार्क प्लस, हे महत्वाचे, ग्रो म्युच्युअल फंड,
याच्यामध्ये बघायला मिळतं आपल्याला, तर हे काय आहेत, ग्रोथ झालेले स्टार्टअप आहे जे 2022 मध्ये भारतामध्ये टॉप स्टार्टअप्स आहेत. बघा बघा भारताने 2016 साली केलेल्या प्रयत्नाला कुठेतरी यश या पद्धतीने येत आहे. आणि आता बघा जगामध्ये स्टार्टअपची काय अवस्था आहे एक वेळेस पाहून बघा. बघा हे अमेरिकेचं स्टार्टअप आहे. कुठलं? अमेरिकन स्टार्टअप आहे. काय स्टार्टअप आहे? भारतामध्ये सगळ्यात जास्त अमेरिकेच्या लोकांनी स्टार्टअपला सुरुवात केली आहे. शेअर चार्ट वगैरे हे सगळे जे असतील 66 लोक आहेत ज्यांनी भारतामध्ये स्टार्टअप सुरू केलेलं आहे. त्यानंतर इस्रायलमध्ये अमेरिकेनं बघा 54 स्टार्टअप सुरू केले आहेत. त्यानंतर अमेरिकेच हे मी उदाहरण यासाठी द्यालो की जगामध्ये आपला दर्जा कोणत्या पद्धतीचा आहे, आपल्याला कोणत्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून आपल्याला समोर आलंच पाहिजे, पण वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून. कारण भारत हा नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा देश बनला पाहिजे, हे मागचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट आहे. इराणमध्ये सुद्धा त्यांनी 8 बघा अशासारख्या देशामध्ये जिथे इराण इराक नेहमीच अस्वस्थ असतात, बॉम्बस्फोट वगैरे हे चालूच असतात, तर अशा ठिकाणी सुद्धा 8 स्टार्टअप या अमेरिकेनं सुरुवात केली आहे. भारताला सुद्धा, भारतातच नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा स्टार्टअप साठी हातपाय हलवावे लागतील. आणि म्हणून हे स्टार्टअपच्या माध्यमातून आता स्टार्टअप इंडियामध्ये आपण काय काय शिकलो बघा. जगातले बघा महत्वाचे स्टार्टअप, हे सगळ्यात महत्वाचा उष्मायन केंद्राची स्थापना राजस्थानमध्ये कुठं? जयपूर. त्यानंतर भारताला सगळीकडे स्टार्टअप हब म्हणून मान्यता देणं हे एक उद्देश आहे. तर आपल्याला ही जी काही 10 उद्दिष्ट ठेवलेली आहेत ती नेहमी लक्षात राहिली पाहिजेत. एक वेळेस त्याच्यावरती एक धावती नजर टाकूया. चला, स्टार्टअप इंडिया मधील लक्ष केंद्रित बाबी समजल्या. तर स्टार्टअपची उद्दिष्ट कोणती आहेत? तर ती उद्दिष्ट आहेत 10,000 कोटी स्टार्टअप निधी उपलब्ध करून देणे, पेटंट नोंदणी शुल्कामध्ये कपात करून देणे, सुधारित दिवाळीखोरी कायदा अंतर्गत 90 दिवस सवलत द्यायची. किती दिवस? 90 दिवस सवलत द्यायची आहे. त्यानंतर पहिल्या 3 वर्षाच्या तपासणीस पूर्णपणे सवलत आहे. गोपनीय ठेवण्यास स्वातंत्र्य आहे, का कोणताही व्यवहार आपल्याला सरकारी दरबारी मांडायचा नाहीये. त्यानंतर प्रथम 3 वर्षाच्या कामकाजासाठी भांडवली उत्पन्न, जे काही भांडवलातून जे उत्पन्न मिळालेलं आहे, जे काही गुंतवलं असेल, 10 लाख गुंतवलं असेल, 5 लाख गुंतवलं असेल, त्याच्यातून समजा 5 लाखातून 7 लाख रुपये निर्माण झाले असतील तर त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचा टॅक्स द्यायचा नाही, कारण पुढच्या 2 लाखासाठी हा टॅक्स आपल्याकडे दिला जातो. पहिल्या 3 वर्षाच्या करातून सूट देणे किंवा ती सूट देण्यास मान्यता देणे, 5 लाख शाळा आणि 10 लाख विद्यार्थ्यांना, त्या लोकांना तयार करणं, विद्यार्थ्यांना तयार करणं, दरवर्षीचा प्रोग्राम हा स्टार्टअपच्या माध्यमातून. आता बघत असाल काय काय शाळेमध्ये कार्यक्रम वगैरे घेतले जातात. मुलांना एलईडी बल्ब तयार करून देणे किंवा जुने बल्ब, जे एलईडी खराब झाले बल्ब आहेत ते नवीन कसे करता येतील, त्याच्यातलं सामान बदलून देणे, अशा भरपूर गोष्टी मुलांना शिकवल्या जातात. आणि त्यानंतर संपूर्ण जगात भारताला काय करायचं आहे, एक स्टार्टअपचा हब म्हणून नावारूपास आणायचे, प्रोत्साहन द्यायचे. आणि राजस्थानमध्ये उस्मान केंद्राची स्थापना, हे काही जगातील महत्वाचे स्टार्टअप देश ज्यांनी स्टार्टअप केलं, आज ते सुपर पॉवर आहेत. हे यासाठीच महत्वाचं आहे की त्याची स्थापना कशा प्रकारे झाली, त्यामागचा उद्देश काय होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारताने आता ज्या काही उद्योजकतेकडे पावलं उचलली आहेत ती स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून आहेत. आणि पुढची कन्सेप्ट जी आहे ती स्टार्टअप इंडिया, ती नंतर आपण पाहणार आहोत. तर आजचं सेशन किंवा आजचा जो क्लास आहे तो कसा वाटला नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा. आमच्या जिनियस कॉमर्स क्लासेस लोह्याला या चॅनलला, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मजेत राहा, मजेत जगा, ताट मानेनं पण जगा. आणि असा या स्टार्टअप ऑफ इंडिया हा एक घटक या ठिकाणी समाप्त करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.